आदिशक्ती आदिमाया आई तुळजाभवानी, कैवल्य छत्रपती सम्राट ज्ञानी यांचा राजा माऊली ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराया आणि तडप त्या संशयतून उसळणाऱ्या त्या तेज पुष्पांनी या महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे यांच्या ज्ञान शक्ती आणि भक्तीनी यांच्या त्रिवेणी संगमातून उभे राहिलेल्या या स्वराज्य भूमीमध्ये असलेल्या इचलकरंजी शहरामध्ये आपणा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की एका तरुण वक्त्याला आपण इथे बोलण्याची संधी दिली आहे. खूप खूप धन्यवाद. आज सर्वांना मी बाकी तुमच्यासाठी काही बोलू शकत नाही, पण एक मनापासून मला आता वाटलं की 10 वाजलेत आणि 10 वाजता एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणं. काल मला सरांनी सांगितलं की 9:30 वाजता तुमचं व्याख्यान चालू होणार आहे. अरे म्हणलं 9:30 वाजता व्याख्यान चालू झाल्यावर लोक थांबणार कुठे, किती थांबणार? आमच्या पुण्यात तसं नसतं. 7 वाजता व्याख्यान चालू झालं पाहिजे, 8:30ला संपलं पाहिजे. संपला त्याच्या पलीकडे काही नाही. मला वाटतं एक लाईट चालू राहायला पाहिजे, मला दिसणार नाहीत लोक. एक लाईट चालू ठेवा मधली सेंटरची असेल तरी सर. हा बस चालेल, काही अडचण नाही ना? ओके. मला इचलकरंजीकर आपले जी लोक आहेत सगळी, ज्यांना मँचेस्टर सिटी म्हणलं जातं, आपला वस्त्र उद्योगामध्ये सुंदर असं नाव असले, माझी पहिली वेळ आहे या भूमीमध्ये येण्याची. वास्तविक पाहता कोल्हापूर सोलापूर इकडे भरपूर दौरे झालेले आहेत माझे कर्नाटकपर्यंत. इचलकरंजीला येण्याची माझी पहिली भेट आणि पहिली वेळ आहे. आणि मला इथे समजलं की इथं जसे दुर्गा अभ्यासक आहेत, कला क्रीडा साहित्य अनेक क्षेत्रामधले दिग्गज लोक इथं आहेत आणि इचलकरंजी शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. मी विचारलं 10 वाजता जर एवढी लोक येत असतील तर नक्कीच आज ही लोक गर्दी आहेत आणि या लोकांची एनर्जी मला त्यांच्या टाळ्यातनं समजणार आहे. त्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आमच्या कॉर्पोरेट क्षेत्रात असं म्हणलं जातं टाळ्या जोरदार वाजवायच्या. टाळ्या मेलेल्या असतात, टाळ्या जिवंत असतात. आपल्या जिवंत टाळ्या वाजवायच्या आहेत आणि त्या जिवंत टाळ्यातनं काय होतं माहिती का, एक हाताला एनर्जी मिळते, हाताला खास सुटते आणि खास सुटले की काय होतं, पैसे मिळतात असं म्हणलं जातं. त्यामुळे आपल्याला जोरदार टाळ्या का अशा वाजवायच्यात, माझ्या मागे एकदा टाळ्या वाजवायत आपण. काय होतं, पुण्याची माणसं जरा जास्त हुशार असतात. मी निम्मा पुण्यातला आहे, निम्मा राजगडच्या भूमीतला आहे. मावळा आहे, महाराजांचा मावळा आहे. बाय प्रोफेशनल मी फार्मसीचा असलो तरी दुर्ग सेवक, दुर्गा अभ्यासक, शिवचरित्र अभ्यासक, शंभूचरित्र अभ्यासक ह्या अनेक भूमिकेतनं मी जात असतो. कारण आता सरांशी बोलणं झालं तेव्हा सर म्हणले की सायन्सची विद्यार्थी व्हायला जात नाहीत, कारण त्यांना अनेक प्रश्न पडत असतात. का, कुठं, कधी, केव्हा, कुणी, कशासाठी, आणि ह्या माध्यमातून ते इथपर्यंत पोहोचतात रिझल्ट पर्यंत. तो रिझल्ट खूप छान असतो. वास्तविक पाहता आज या भूमीमध्ये मी आलोय. या भूमीमध्ये येताना मला खूप सारे प्रश्न पडले की लोक कशी असतील, माणसं कशी असतील. अनेक ठिकाणी मी जातो, बरीच लोक मोबाईलमध्ये व्यस्त असतात, पण मला वाटतं इथली लोक आदल्यापासून मी असं बघतोय एकही माणूस मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेलं नाही. मला वाटतं हे चांगलं लक्षण आहे चांगल्या श्रोत्यांचं. मोबाईल कायमचा आहे. आम्ही आज आहोत तास दीड तास, नंतर निघून जाऊ, नंतर मोबाईल आयुष्यभर आपल्याकडे राहणार आहे. तर मला वाटतं मोबाईल आपल्याला सायलेंट करावा, तो त्याचा गळा दाबून ठेवा, नेट बंद करा आणि त्याला म्हणायचं भाऊ थोडा वेळ थांब जरा, 1:30 तुला 10:30 नंतर 11 तुझ्याकडे पाहतो. कारण बऱ्याच जणांना कामं असतात, वरनं आले की खाली पाठवून द्यायचं. खूप महत्वाचं काम असतं, शटर उघडायचं, बंद करायचं. तर मला वाटतं तो थोडासा बाजूला ठेवा. आपल्या किती कंट्रोल आहे बघूयात आपल्यावर स्वतःवर. आणि खरं पाहता आज ह्या आयोजक समितीचं मला एक विशेष कौतुक वाटलं. कारण का की आज राज्याभिषेक सोहळा नाही, आज शिवजयंती नाही, बरोबर, आज शिवपुण्यतिथीही नाही, तरी या आयोजक संस्थांना का वाटलं की आज आपल्या व्याख्यानमालेची सुरुवात ही शिवचरित्रापासून करावी. का? कारण त्यांना माहिती आहे की ज्यांना ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये पुढं जायचंय, यशस्वी व्हायचंय, तर त्या लोकांना आपल्या नजरेसमोर सातत्याने अशा लोकांचं चरित्र ठेवायचंय की ज्यांनी असा काय यश, कीर्ती, प्रताप, महिमा गाजवलेला आहे आणि त्या महिमेतून, त्या माध्यमातून आपल्या आयुष्यात काय बदल घडतील, आपल्या आयुष्यात पुढं कसं जाता येईल यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. तर मला वाटतं ह्या आयोजक संस्थांना, म्हणजे माझे विशेष करून आपल्या ह्या संस्थेसाठी मी का असं म्हणेन की एवढ्या तरुण
वयातल्या वक्त्याला का बोलवलंय? केस गेलेत माझी, पण असं म्हणले जातं की माणसाचे केस गेले तरी चालतील, माणूस गेलेले केस नसावा. तर माझे आणि आता कसं आहे की वक्ता आणि नारळ हे समजत नाही. नारळ फोडल्याशिवाय समजत नाही, वक्ता बोलल्याशिवाय समजत नाही. ही सगळी आंधळी कोशिंबीर असते. बरं, यांनी काही फारसा हे नसतं केलं, थोडंसं व्हिडिओ बघितले असतात, कुणा तरी नामवल्य कुठं तरी ऐकलेला असतो. आता आदरणीय संजय सरांनी सांगितलं की कोल्हापूरमध्ये माझा शिवाजी विद्यापीठमध्ये सुंदर एक प्रोग्राम झाला. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवनीती यावर मी तिथल्या जे स्टुडंट्स होते सगळे चांगल्या इतिहासाचे अभ्यासक किंवा ते विद्यापीठातले जे होते त्यांना मी 1.5 तास फक्त शिवनीती सांगत होतो. त्यात एकही लढाया नाही, ती एकही बाकीच्या कुठल्या गोष्टी नाही, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञापत्र आणि त्या आज्ञापत्रातनं शिवाजी महाराजांचं अंतर्मन कसं आहे, काय आहेत शिवाजी महाराज. असं म्हणलं जातं पत्र कोण लिहितो? पत्र लिहिणारा कोणी लिहू शकत नाही. पत्र लिहिताना तुमचे सगळं पंचेंद्रिय ज्याला म्हणलात ते एकत्रित यावं लागतात आणि त्या माध्यमातून ते शब्द उमटत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा अंतर्मन बाह्यर्मन सगळेच काढतात. अफजल खान फाडला, शाहिस्ते खानला तोडला, इकडे गेले, मोहिमा काढल्या, सुरत लुटली, हे केलं, सगळं मान्य, ती काळाची गरज होती त्यावेळेस. पण अंतर्मन का असं का शिवाजी महाराजांना आजही पूजलं जाते? काय त्या पाठीमागची कारण आहेत? तर त्या आज्ञापत्रातनं आपल्याला लाभतात. तशीच आता मी काही आज्ञापत्र मांडणार आहे आपल्या पुढे, त्या माध्यमातून आपल्याला त्या गोष्टी समजतील. तत्पूर्वी सर्वांसाठी मी एक अशी विनंती करेल की ह्या आयोजक समितीसाठी ना एकदा जोरदार टाळ्या, तरुणांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजे. तरुणांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजे. जे स्वतःला तरुण समजतात त्यांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या पाहिजे. जे तरुण नाहीत त्यांनी सुद्धा वाजवल्या पाहिजे, शिट्ट्या वाजल्या पाहिजे. नक्की शूर सहस्त्रसी पंडिता वक्ता दशसहस्त्रसी दाता भवती मानवा की सतेशु जायश शूर, 100 मधनं एखादा शूर रापडतो आपल्याला. सहस्त्रची पंडिता, 1000 लोकांना एखादा पंडित निर्माण होत असतो. वक्ता दशसहस्त्र संकलित झालेले आपल्या समाजाकडे ते संस्कार आज ह्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करायचं काम कोणीतरी करावं लागतं. आणि कोणी करणार आहोत? तर अशा मध्यस्थी संस्था ज्या असतात, ज्या आपल्या माध्यमातून हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित करायचं काम करत असतात. आता आपल्या खांद्यावर जबाबदारी देतात येते न कळत की बाबांनो कमीत कमी ही धुरा सांभाळा, आम्ही इथपर्यंत आणले 47 वर्ष. हा साधा भाग नाहीये 47 वर्ष. 20 वर्षाला एक पिढी बदलते मित्रांनो. 20 वर्षापूर्वी तुम्ही काय होता आणि आता 20 वर्षानंतर तुम्ही कुठे आहात याच्यावर ती पिढ्या बदलत जातात. आज जवळजवळ 2-2.5 पिढ्या ही परंपरा चालू आहे, म्हणून मी तुम्हाला उभं राहून टाळ्या वाजवायला लावल्या त्या मित्रांनो. ही साधी गोष्ट नाहीये. कारण काय झालंय आजकाल, ही वक्त्याची व्याख्याच बदलली हो. कारण ते व्हॉट्सअप आणि फेसबुक युनिव्हर्सिटीमुळे ना रात्री 2 वाजता पण व्यक्त होता येतं, कुणाला पण व्यक्त होता. वक्ता म्हणजे आपल्या शब्द सामर्थ्याने समोरील लोकांमध्ये चांगले विचार रुजवण्याचं काम जी व्यक्तिमत्व करत असतो, त्याचं शब्द सामर्थ्य तेवढं पॉवरफुल असतो. त्यांच्याकडनं काहीतरी चांगलं विधायक काम घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, ही एनर्जी व्यक्त करतो किंवा ती प्रेरित करतो, त्याला वक्ता म्हणायचं असतं. जातीवाद पसरवणे आणि एकमेकांबद्दल द्वेष पसरवणे हे वक्त्याचं काम नाही. मला असं वाटतं की वक्त्याला जात नसते, वक्त्याला असतो फक्त आणि फक्त धर्म, जो तुम्हाला तिथं दिलेला आहे की चांगल्या लोकांपर्यंत चांगले विचार तुम्ही रुजवले पाहिजेत, त्यांच्या काळजात ते पेरले पाहिजेत आणि त्या काळजातून त्यांनी पेरल्यामुळे त्यांना नवीन विचारांची निर्मिती झाली पाहिजे. कारण 2 विचारांचा संघर्ष होतो ना मित्रांनो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने एक नवीन विचारांची उत्पत्ती होत असते. आणि हे व्याख्यानमालेच्या माध्यमातून होतो. महाराष्ट्रभर मी व्याख्यानमालेत जातो, पण ह्या व्याख्यानमालेत जाताना मी पाहतो अनेक ठिकाणच्या व्याख्यानमाला मित्रांनो बंद पडायला लागलेले. वाईट वाटतं. कुठे चाललोय आपण? कुठल्या गोष्टीला आपण म्हणतो प्रगती केली. कशी प्रगती केली तुम्ही? चांगले विचार जिथे मिळतात तिथं आपण जर जाऊ शकत नसेल तर ती प्रगती कशी? युट्यूबवर बघून आणि कुठेतरी टीव्हीवर बघून तुमचे संस्कार तुमच्यात होत नाही. आय टू आय कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे. समोरच्या वक्त्यासोबत तुम्हाला एकरूप होता आलं पाहिजे. त्यांचे विचार आत्मसात केलं पाहिजे. 1.5 तास तुम्हाला कोणी डिस्टर्ब केलं नाही पाहिजे. या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि या व्याख्यानमालेतनं होत असतात. ही माणसं काय चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवताना मित्रांनो खूप त्रास होतो, प्रचंड त्रास होतो. साधं उदाहरण देऊ तुम्हाला. बाहेर ना भरपूर पाऊस पडत असतो, विजा चमकत असतात, गुडघाभर चिखल असतो,
तरी ज्याला दारू प्यायची आहे ना, तो बरोबर तो दुकान शोधतो, तो बरोबर जातो तिथं, त्याला काही होत नाही. पण तो बिचारा दूधवाला असतो ना, त्याला 1 लिटर दूध टाकायचं असतं तर 3 मजले तो चढून जातो आणि 1 लिटर दूध टाकत असतो. पण त्याला माहिती असतं मी आरोग्य विकतोय, मला कष्ट घ्यावे लागणार आहेत. आणि हे व्याख्यान मला तुमच्या मानसिक आरोग्यासाठी दर्जेदार आहेत, गरजेचे आहेत. म्हणून एकदा जोरदार टाळ्या आमच्या व्याख्यानमालेसाठी वाजवल्या पाहिजेत. ही लोक आहेत, पुढचे गडरक्षक, तटरक्षक, समाजरक्षक आपण आहोत. तरुण ह्या देशाचं भविष्य. अब्दुल कलाम म्हणले होते त्यांच्या भाषणात, खूप सुंदर म्हणले होते की तरुणाकडे